फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. बॉम्बे हायकोर्टच्या शिपाई हमाल पदासाठी जी परीक्षेची पद्धत आहे किंवा परीक्षा कशा प्रकारे होणार आहे यामध्ये आपण बघणार आहोत. तर बघा, आपल्याला जी परीक्षा सांगितलेली आहे ती 3 टप्प्यामध्ये होणार आहे. तर ते 3 टप्पे बघा कोणकोणते असणार आहे. लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता आणि मुलाखत. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला लेखी परीक्षा तर दिलेली आहे, पण त्याचा एक्झॅक्टली सिलेबस काय येणार आहे याबद्दल याच्यामध्ये आपल्याला पूर्ण PDF मध्ये काही दिलेलं नाहीये. पण आपल्याला एवढं सांगितलंय की ते 29 गुणांची होणार आहे. कमीत कमी यामध्ये तुम्हाला 15 गुण मिळवणे गरजेचे आहे. पुढचा जो टप्पा असणार आहे, तुम्ही जेव्हा लेखी परीक्षा उत्तीर्ण करतात त्यानंतर तुम्हाला पुढचा जो टप्पा आहे शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता यासाठी तुम्ही एलिजिबल असणार. तशी तुमची लिस्ट तिथे लागणार आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 2 टप्पे तुम्ही क्लिअर केल्यानंतर मुलाखत हा टप्पा तुमच्यासाठी असणार आहे. दोघं पण 10-10 गुणांचे आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, लेखी परीक्षा आपल्याला सांगितलेली आहे ती कशी असणार आहे. लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ नानाविध निवडीचे प्रश्न असतील. म्हणजे एक्झॅक्टली त्यांनी सांगितलं नाही कोणत्या प्रकारचे प्रश्न असणार आहे. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत. ठीक आहे. शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता. तर याच्यामध्ये शारीरिक क्षमतेबद्दल काही डिटेल दिलेलं नाहीये आणि मुलाखतबद्दलही दिलेलं नाहीये. हे सगळं तुम्ही लेखी परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला वेबसाईटवर तुमचं लिस्टचं नाव आलं तर तुम्हाला अपडेट केलं जाईल. ठीक आहे. पण याच्यामध्ये बघा आपल्याला हे दिलेलं आहे विशेष अर्हता काय आहे, तर आपण ते बघूया. ठीक आहे. तर बघा, आपण खाली गेल्यावर तुम्हाला तिथे पुढच्या पानावरती दिसणार की विशेष अर्हता जी आहे ती कशाबद्दल आपल्याला सांगितलेली आहे. ठीक आहे. तर बघा, आपल्याला इथे 16 नंबरचा जो आपल्याला म्हणजे कॉलम दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे विशेष अर्हता. तर ते नक्की काय आहे, तर उमेदवार विशेष अर्हता म्हणजे स्पेशल स्किल रकान्यात माहिती भरताना तिला अनुभव असलेली विशेष अर्हता नमूद करावी. जर तुम्हाला खाली दिलेली कामे असतील त्याबद्दल अनुभव असेल तर तुम्हाला स्पेशली ते तिथे मेन्शन करावं लागणार. तर बघा कोणकोणते विशेष अर्थ असणार. विद्युत काम, इलेक्ट्रिक वर्क, प्लंबिंगचं, बागकाम, कुकिंगचं किंवा त्यासारखे किरकोळ देखभाल करणारे किंवा दुरुस्तीची कामे, कार्यालयीन व्यवस्थापन जसे की फाईल्स, कागदपत्रे, साहित्य विनियोजन, स्वच्छता, देखभाल, ऑफिस वर्क, मॅनेजमेंट सच ॲज एलोकेशन ऑफ फाईल्स, पेपर्स, मटेरियल्स, क्लिनिंग अँड मेंटेनन्स. ओके. तसंच ड्रायव्हिंगचा, फोटोकॉपी मशीन कशी ऑपरेटिंग करायचं त्याबद्दल आणि कॉम्प्युटरचं नॉलेज हे कशामध्ये येतं आपलं विशेष अर्हता. तर तुम्हाला जे मार्क्सचे दिले जाणार आहे तर हे विशेष अर्हता जेव्हा तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये लिहिणार किंवा तर त्याबद्दल तुम्ही अर्हता कंप्लीट करणार तर तसे तुमचे 10 मार्क जे आहेत ते त्यामध्ये तुमचे डिवाइड केलेले आहे. ठीक आहे. अजून तरी आपल्याला एवढं डिटेलमध्ये याच्यामध्ये दिलेलं नाहीये की विशेष अर्हता त्याच्यामध्ये शारीरिक क्षमता आणि मुलाखतमध्ये काय येणार आहे. तर सध्या तरी एवढंच आहे. पुढे जसं अपडेट होईल तसं तुम्हाला कळवण्यात येईल. ओके. तर इथे आणखी एक मुद्दा सांगितला आहे. ज्या उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलवण्यात येईल त्यांनी खालील कागदपत्रांच्या प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती त्यांच्या मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी मुलाखतीच्या वेळी सोबत आणायचे. म्हणजे तुमच्याकडे झेरॉक्स पण पाहिजे आणि मूळ प्रमाणपत्र ओरिजिनल सुद्धा पाहिजे. ठीक आहे. तर यामध्ये बघा तुम्हाला सगळे कागदपत्र दिलेले आहे. फॉर्म भरण्याच्या आधी तुम्ही कन्फर्म करून घ्या तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्र आहेत. त्याचा पुढे मी व्हिडिओ बनवणारच आहे की कोणती कागदपत्र आणि कशा सिक्वेन्स वाईज तुम्हाला हवेत. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.